महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त धुळे शहरातील स्वामी समर्थ केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सकाळपासूनच केंद्रात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेची आकर्षक सजावट करण्यात आली होती। सकाळी अभिषेक व महाआरती नंतर हरिपाठ पठण करण्यात आले। या विशेष दिवशी सेवकांनी आपल्या घरून अन्नाचा डबा आणून त्यांचा गोपाळकाला तयार करून सर्व सेवकांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करण्यात आले। त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। संपूर्ण केंद्रात भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होता। या कार्यक्रमामुळे स्वामी समर्थ भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आणि भक्तिभाव दिसून आला। श्री स्वामी समर्थ। मी सोनाले बापू शिवाजीवर स्वामी समर्थ त्यांना प्रकट होतो आहे। आज महाराजांचा प्रकट दिवस म्हणजे त्यांची जयंती दरवर्षी त्यांची जयंती आणि वेगळ्या स्वरूपात साजरी करतो। प्रत्येक शेतकऱ्याचा घरचा अन्नाचा डबा आणून असा गोपाळकाला करून प्रत्येक महाराजांना सगळ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही नैवेद्य जातो आणि त्याचाच गोपाळकाळाचा महाप्रसाद शेतकरी इथं बसून महाप्रसाद घेतात आणि त्या व्यतिरिक्त त्यांची सेवा म्हणून सामुदायिक पद्धतीने स्वामीच्या स्मरणामूळ या ग्रंथाचं पारायण, देवी सत्याचं पारायण आणि म्हणून शेतकऱ्यांनी नवीन शेतकऱ्यांना महाराज काय आहे, मार्ग काय आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतात। आज हा प्रकट दिनानिमित्त दिवसभर केंद्रामध्ये हा कार्यक्रम असतो आणि शेतकरी नवीन शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी सेवा कसं आणि केली जाते आणि म्हणून प्रगट दिनाच्या दिवशी त्यांच्या जयंती दिवशी प्रामुख्याने हे काम केलं जातं आणि प्रत्येक शेतकऱ्याचा अन्नाचा नैवेद्य दाखवतो त्याचा महाप्रसाद शेतकऱ्याला परत केला जातो। अशा पद्धतीने प्रगट दिनानिमित्त त्यांच्या जयंतीनिमित्त केंद्रामध्ये हा कार्यक्रम। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।